नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण मार्फत विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक त्याचप्रमाणे इतर तांत्रिक आणि अतांत्रिक पदे या भरत्यांविषयी दिनांक 5/10/2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये भरतीचे संकेत दिलेले आहेत, त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। पण सर्वप्रथम जाहिरात क्रमांक 5/2019 उपकेंद्र सहायक आणि जाहिरात क्रमांक 4/2019 विद्युत सहायक याविषयी अपडेट जाणून घेऊ। म्हणजे या दोन्ही भरत्यांचे पोझिशन काय आहेत, त्यांच्याविषयीचे अपडेट काय आहेत आणि या जुन्या भरत्यांचा परिणाम नवीन भरतीवरती, नवीन जाहिरातीवरती काय होऊ शकतो याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की मी महावितरण, महाट्रान्सको, महाजिनको त्याचप्रमाणे MIDC, आरोग्य विभाग या सर्व विभागामध्ये विशेषतः तांत्रिक पदांकरता ज्या भरत्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत किंवा भविष्यामध्ये ज्या भरत्या जाहीर करण्यात येणार आहेत त्या सर्वांच्या अपडेटवरती आपण बारीक लक्ष ठेवून आहोत। टीम रोजगार मराठी आपल्यापर्यंत या छोट्या छोट्या गोष्टी ज्या भरत्याविषयी संबंधित आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती काही MCQचे किंवा प्रश्न उत्तरांचे व्हिडिओ आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि बऱ्याचशा उमेदवारांचे मेसेजेस आहे की टीम रोजगार मराठीने परत अशा प्रकारचे अभ्यासाकरताचे आवश्यक असे व्हिडिओ प्रसिद्ध करावेत। तर आम्ही लवकरच विशेषतः ITI टेक्निशियन या पदाकरताचे म्हणजे सहायक तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2, विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, विद्युत सहायक का? कारण जाहिरात क्रमांक 4/2019 विद्युत सहायक ही 10वीच्या मार्कावरती अवलंबित होती किंवा 10वीच्या मार्काच्या बेसवरती विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले होते। पण मागील व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की यापुढे विद्युत सहायक या पदांकरता सुद्धा परीक्षा घेण्यात याव्यात आणि याकरता महावितरण प्रशासन सुद्धा सकारात्मक आहे असे आपल्याला दिसून येते। त्यामुळे विद्युत सहायक करता सुद्धा पुढे परीक्षा होणार आहे असं आपण समजू। त्याचप्रमाणे उपकेंद्र सहायक आहेत आणि इतरही जे तांत्रिक पदे आहेत त्यांच्याकरता अभ्यासाचे काही व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे नवीन सुद्धा आपण काही व्हिडिओ अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा। त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आपण उपकेंद्र सहायक जाहिरात क्रमांक 5/2019 या पदभरतीचे 2023 मध्ये काय अपडेट आहे किंवा कशा पद्धतीने संपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत या भरतीविषयी ते आपण आता पुढे जाणून घेऊ। आणि मित्रांनो, जर तुम्ही विद्युत सहायक या पदाकरता अर्ज भरलेला असाल किंवा तुम्ही उपकेंद्र सहायक या पदाच्या वेटिंग लिस्ट मध्ये असाल किंवा भविष्यामध्ये तुम्ही विद्युत सहायक या पदाकरता अर्ज भरणार असाल किंवा उपकेंद्र सहायक या पदाकरता किंवा इतर पदांकरता तुम्ही जर अर्ज भरणार असाल तर आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत स्किप न करता बघा, कारण बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी उलगडा होणार आहे। काय पोझिशन आहे, काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचं सोल्युशन सुद्धा काय निघू शकतं। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा, कारण बऱ्याचशा महत्त्वपूर्ण बाबींवरती या ठिकाणी चर्चा होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण जाहिरात क्रमांक 5/2019 उपकेंद्र सहायक या पदभरतीचे 2023 मध्ये काय अपडेट आहे याविषयी चर्चा करू। तर मित्रांनो, उपकेंद्र सहायक जाहिरात ही 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यावेळी जी जाहिरात आहे ती एकूण 2000 पदांची होती, प्लस त्याच्यामध्ये 300 पदे ऍड करण्यात आले, ज्याचे की अधिसंख्य पदे त्यानंतर निर्माण करण्यात आले। पण जाहिरात जर आपण बघितली तर या ठिकाणी आपण बघू शकतो की सेवा योजना जाहिरात क्रमांक 5/2019 पदाचे नाव आहे उपकेंद्र सहायक आणि या ठिकाणी पदांची एकूण संख्या दिलेली आहे 2000। म्हणजे जाहिरात ही 2000 पदांचीच होती, पण त्यानंतर अधिसंख्य पदे निर्माण करून ही एकूण जाहिरात 2300 म्हणजे 2300 पदांची करण्यात आलेली होती। निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्ट लिस्ट लागली आणि सिलेक्ट लिस्ट सोबतच प्रतीक्षा यादी सुद्धा लागली, जी की एकूण 1029 उमेदवारांची नावे असलेली ही यादी होती। म्हणजे प्रतीक्षा यादी ही 1029 उमेदवारांची प्रसिद्ध केली गेली होती। तदनंतर वेळोवेळी विविध ऍडिशनल लिस्ट लावून उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या, पण 1029 उमेदवारांचे नाव असलेल्या प्रतीक्षा यादीतील 757 उमेदवार यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही। म्हणजे त्यांना नियुक्ती अद्याप दिल्या गेलेली नाही आहे। ही अपडेट आहे आता ऑक्टोबर 2023 ची। त्यातील बऱ्याच उमेदवारांची वयोमर्यादा पण संपलेली आहे, जे उमेदवार नवीन भरतीमध्ये अर्ज करू शकणार नाहीत। कारण ही जी पदभरती जाहीर करण्यात आली होती ती आली होती 2019 मध्ये, आज चालू आहे वर्ष 2023। म्हणजे आता तब्बल या गोष्टीला 4 वर्षाच्या वरील कालावधी झालेला आहे। बऱ्याचशा उमेदवारांचे वय हे वयोमर्यादेच्या जवळ पोहोचलेलं होतं,
त्यानंतर ते उमेदवार वेटिंग लिस्ट मध्ये आले, पण त्यानंतर सुद्धा वेटिंग लिस्ट क्लिअर करायला किंवा ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी हा एकूण तब्बल 4 वर्षाच्या वर झालेला आहे. त्यामुळे त्या उमेदवारांची वयोमर्यादा सुद्धा संपलेली आहे. त्या उमेदवारांना आता नवीन भरत्यांमध्ये अर्ज करण्याचा चान्स सुद्धा नाही आहे. बरेच विद्यार्थी हे 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून या प्रतीक्षा यादीची वाट बघत आहे की आमचं नाव सिलेक्ट लिस्ट बरोबर वेटिंग लिस्ट मध्ये आलेलं आहे, म्हणजे आम्हाला नियुक्तीही मिळणारच आहे. कारण महावितरणचा रेकॉर्ड आहे मित्रांनो, आजपर्यंत कोणत्याही पदांची विद्युत सहाय्यक असो की उपकेंद्र सहाय्यक असो या पदांची प्रतीक्षा यादी लागली म्हणजे वेटिंग लिस्ट लागली तर शेवटच्या उमेदवारापर्यंत महावितरणने सिलेक्शन केलेलं आहे. पण हे पहिल्यांदा असं घडत आहे मित्रांनो की 2019 जाहिरात क्रमांक 5 उपकेंद्र सहाय्यक यामध्ये 757 उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. तर या सर्वांमध्ये काय घडामोडी घडल्या, काय काय मध्ये घडलं या गोष्टीवरती आपण नजर टाकू, म्हणजे आपण सर्वांच्या हे लक्षात येईल की कशा पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहेत. तर मित्रांनो, जाहिरात 2019 मध्ये प्रसिद्ध झाली होती. परीक्षा सुद्धा IBPS कंपनी मार्फत 2019 मध्येच घेण्यात आली होती. तर मित्रांनो, नंतरच्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली, त्याचबरोबर सत्ता स्थापना झाली. या सर्व कारणांमुळे परीक्षेचा निकाल हा जून 2020 मध्ये जाहीर करण्यात आला. दरम्यान 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. तदनंतर ESBC, EWS पात्र उमेदवार वगळून नियुक्त्या देण्यात आल्या. पण त्यानंतर महावितरणने 2022 पासून समांतर आरक्षण लागू केले. जाहिरात ही 2019 ची होती, पण नियम 2022 ला कसे लावले असा उमेदवारांमध्ये सवाल आहे. कारण की जाहिरातींचा असा नियम असतो की ज्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाली त्या जाहिरातीमध्ये जे नियम लिहिलेले आहेत, भरती संबंधित जे काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करूनच भरती प्रक्रिया ही राबवावी लागते. कारण एकदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जर विविध घडामोडी घडल्या किंवा विविध सूचना आल्या किंवा काही नवीन कायदे आले तरी पण जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवशी जाहिरातीमध्ये जे नमूद आहे त्या नियमांनुसारच भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण जाहिरात ही 2019 ची होती, पण समांतर आरक्षणाचा नियम हा लागला 2022 मध्ये. त्यानंतर मित्रांनो, या 757 उमेदवारांमध्ये बराचसा असंतोष होता. त्यांनी आपापल्या परीने बरेचसे प्रयत्न केले. याकरता त्यांनी बऱ्याचशा राजकीय मंडळींना भेटी दिल्या. प्राजक्तादादा तनपुरे, बच्चूभाऊ कडू, प्रवीण दरेकर साहेब, मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा या सर्वांनी फॉलोअप केला. त्यांच्यापर्यंत वेळोवेळी माहिती पोहोचवली आणि प्रशासनाला सुद्धा पत्रांद्वारे, भेटींद्वारे ही माहिती पोहोचवली. पण त्यानंतर मित्रांनो, तेव्हाचे एकमात्र उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी एकमात्र उपमुख्यमंत्री याकरता लिहिलेला आहे कारण की सध्याच्या घडीला आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये भूतो न भविष्यती असे 2 उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत. त्यामुळे तेव्हाचे एकमात्र उपमुख्यमंत्री असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 20 डिसेंबर 2022 ला नागपूर हिवाळी अधिवेशनात बच्चूभाऊ कडू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महावितरणचे उपकेंद्र सहाय्यक पदाचे 7000 पदे रिक्त आहेत, त्यामुळे जे प्रतीक्षा यादीतील 757 उमेदवार आहेत त्यांना नियुक्त्या दिल्या जातील असे आश्वासित केले. या ठिकाणी 2 मुद्दे लक्षात घेण्यासारखे मित्रांनो. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या 2, त्याचप्रमाणे इतर तांत्रिक आणि अतांत्रिक पदांच्या भरतीविषयीचे संकेत. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय म्हटलेलं होतं दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी नागपूर अधिवेशनामध्ये की अजूनही महावितरणमध्ये 7000 पदे उपकेंद्र सहाय्यक या पदांची रिक्त आहेत. आपण पुढे दिनांक 5/10/2023 रोजी काय बैठक झाली, त्याच्यामध्ये काय काय निर्देश देण्यात आलेले आहेत, काय आपल्याला सूचित करण्यात आलेलं आहे हे आपण पुढे बघणार आहोतच. पण ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की महावितरणमध्ये अजूनही 7000 उपकेंद्र सहाय्यक पदांची पदे रिक्त आहेत. तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासित केले होते, पण असे न घडल्याने कारण या उमेदवारांनी बरेचदा फॉलोअप घेतला पण त्यांना नियुक्ती मिळाली नाही. म्हणून या प्रतीक्षा यादीतील 757 उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे बरेच आंदोलन केले. त्याच्यापैकी बरेच आंदोलन हे मराठा नेते आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले आणि त्यानंतर सुद्धा रिझल्ट मिळाला नाही. तर त्यानंतर फक्त आणि फक्त उपकेंद्र सहाय्यक प्रतीक्षा यादीतील 757 उमेदवार यांनी मोठे आणि सर्वांनी दखल घ्यावी असे आंदोलन केले. ते केले होते जून 2023 मध्ये. ते जवळपास आंदोलन चालले 20 दिवस पर्यंत.
त्या ठिकाणी बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी सुद्धा भेटी दिल्या, बऱ्याचशा पत्रकार मंडळींनी भेटी दिल्या. त्याचप्रमाणे वीज उद्योगामध्ये काम करत असलेल्या विविध संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिल्यात. हे आंदोलन सुरू असतानाच मध्यस्थीने बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्या बैठकीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदांची ही भरती जाहिरात क्रमांक 5/2019 ही समाप्त झाली असे महावितरण मार्फत स्पष्ट करण्यात आले. यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितले की लिस्ट चुकीने लागली, नियमात बसत नाही म्हणून या उमेदवारांना नियुक्ती देता येणार नाही. याविषयीची बरीचशी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यावेळेस अशा पद्धतीने सांगण्यात आले होते की ही जी लिस्ट लागलेली आहे ही चुकीने लागलेली आहे आणि या उमेदवारांचे नावे हे नियमामध्ये बसत नाही म्हणून या उमेदवारांना नियुक्ती देता येणार नाही. तर मित्रांनो, प्रतीक्षा यादीतील या 757 उमेदवारांचे असे म्हणणे आहे की जर लिस्ट चुकीची लावली तर संबंधितावर कार्यवाही का नाही? कारण हा पोरखेड नाही मित्रांनो, कारण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि या लिस्टमध्ये असलेले उमेदवार, लिस्टमध्ये असलेले विद्यार्थी हे गोरगरीब कष्टकरू कुटुंबातून आलेले आहेत. कुणीही टाटा बिर्लाची मुलं नाही आहेत. जर असते तर या ठिकाणी ते ITI करून या पदाकरता त्यांनी अर्ज केला नसता. या आंदोलनातील बरेचसे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. यातील काही उमेदवारांची अशी परिस्थिती आहे की ते प्रायव्हेट जॉब करत होते, पण आपल्याला नियुक्ती मिळेल या आशेवरती त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. वेळोवेळी मंत्रालयामध्ये, मुंबई या ठिकाणी अधिवेशनाच्या ठिकाणी जाऊन भेटी घ्यायच्या म्हणून त्यांनी एक बॅग आपल्या पाठीवरती ठेवून मुंबई गाठली आणि या ठिकाणी ते राहिलेत. जिथे जागा मिळेल तिथे राहिले, फुटपाथवरती झोपले, जे मिळेल ते खाल्लं आणि ते ज्या ठिकाणी काम करत होते त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये एवढ्या सुट्ट्या अलाव नसल्यामुळे त्यांना त्या नोकरीवरून सुद्धा काढण्यात आलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही, तर त्यांच्याकडे असलेली प्रायव्हेट जॉबची नोकरी सुद्धा गेली आणि उपकेंद्र सहाय्यक बनण्याचं स्वप्न सुद्धा त्यांचं भंग पावलेलं आहे. हा संपूर्ण प्रवास होता उपकेंद्र सहाय्यक जाहिरात क्रमांक 5/2019चा. बरेचसे उमेदवार संपर्कामध्ये असल्यामुळे त्यांनी काय हाल अपेष्टा सहन केलेले आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यांच्या परीने त्यांचे बरेचसे प्रयत्न सुरू आहेत. काही कॉन्फिडेन्शियल कारणामुळे ते या ठिकाणी आम्ही सांगू शकत नाही, पण या उमेदवारांनी अजून आशा सोडलेली नाही आहे. त्यांचे प्रयत्न त्यांच्या परीने सुरू आहेत. पण महावितरणच्या या भरतीमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी चूक झाली असं म्हणायला हरकत नाही. पण महावितरणच्या या उपकेंद्र सहाय्यक पदांच्या वेटिंग लिस्टमध्ये आलेला विद्यार्थी जो अद्यापर्यंत नियुक्त होऊ शकला नाही आणि त्याला उत्तर असं मिळत आहे की ही लिस्ट चुकीने लागलेली आहे. तर या सर्वांना कारणीभूत कोण आहे? कशा पद्धतीने ही चुकीची लिस्ट लागली? जर 2019च्या भरतीमध्ये जी जाहिरात निघालेली होती त्या जाहिरातीच्या नियमानुसारच जर या विद्यार्थ्यांची नावं त्या लिस्टमध्ये आलेली असेल तर त्यांना नियुक्ती द्यायला काय हरकत आहे? आणि जर त्या 2019च्या जाहिरातीच्या नियमांना डावलून 2022 मध्ये समांतर आरक्षण सारखे काही गोष्ट या भरतीकरता लावली असेल तर हे सुद्धा विचार करण्यासारखी बाब आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो उपकेंद्र सहाय्यक 2023 मध्ये अशी अपडेट आहे. यानंतर आपण विद्युत सहाय्यक या पदांविषयी जाणून घेऊ आणि त्यानंतर दिनांक 5/10/2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने संकेत मिळाले ते सुद्धा आपण जाणून घेऊ. या अगोदरचा व्हिडिओ आपण विद्युत सहाय्यक या पदाकरताच टाकलेला होता. शॉर्टकटमध्ये हे सुद्धा आपण जाणून घेऊ. जाहिरात क्रमांक 4/2019 विद्युत सहाय्यक याची 2023 मध्ये अपडेट काय आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स आहेत की सर विद्युत सहाय्यक 2019 या भरतीचे काही अपडेट आहेत का? तर मित्रांनो, अद्यापपर्यंत आपल्याला ठोस अशी माहिती मिळालेली नाही आणि टीम रोजगार मराठी हे फक्त आणि फक्त खरी आणि विश्वासार्हता असलेली माहिती मिळवते आणि तीच तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यामुळे उगाच हवेमध्ये गोष्टी करून काही फायदा नाही. जर अपडेट आलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू, पण अद्यापपर्यंत काही विशेष अपडेट आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. पण तुमच्याकरता मित्रांनो ते अपडेट आम्ही मिळवणार, त्यावरती आमचं बारीक लक्ष आहेच. जशी ही माहिती आम्हाला मिळाली आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवू. तर आपण जाणून घेऊ की विद्युत सहाय्यक जाहिरात ही 4 ही होती. एकूण 5000 पदे या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यापैकी आजच्या घडीला 3411 पदे भरल्या गेलेले आहेत. म्हणजे 3411 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि अजूनही 1559 जागा रिक्त आहेत. आणि दिनांक 6/10/2023 रोजी 51 पदांची EWS उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या 51 उमेदवारांनी जर पूर्णपणे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन क्लिअर करून नियुक्ती घेतली तरी पण ही पूर्ण पदे भरल्या गेली
म्हणजे 51 पदे भरल्या गेली तरी पण 1508 पदे ही अजूनही बाकीच राहणार आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात सुद्धा 2019 ची आहे. यामधल्या काळामध्ये करोना आपण मानू, त्यानंतर सत्ता स्थापना मानू, त्यानंतर तर आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी चालू आहेत. ही चर्चा करण्याची जागा नाही, पण बाकी सर्व गोष्टींकडे जर एवढं लक्ष दिलं जात आहे तर अशा पद्धतीची सर्वात मोठी भरती महाराष्ट्र शासन आणि महावितरण प्रशासनामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या गेलीच पाहिजे अशी आपण अपेक्षा करू शकतो. आणि मित्रांनो, आता आपण जे पुढे बघणार आहोत की विद्युत सहाय्यक या पदांची किंवा वीज सेवक त्याला आपण म्हणतो, त्या पदांची नवीन भरतीविषयी काही हालचाली महावितरणमध्ये सुरू आहेत. आणि जर त्या हालचाली महावितरणमध्ये सुरू असतील तर या 1508 पदांना सर्वप्रथम त्यांना नियुक्ती द्यावीच लागेल. त्यामुळे मित्रांनो, आपण आशा करूया की लवकरात लवकर विद्युत सहाय्यक पदाचे जे उर्वरित 1508 पदे आहेत ही संख्या वाढू पण शकते. जर 51 ईडब्ल्यूएस उमेदवारांपैकी काही उमेदवार रिजेक्ट झाले तर उर्वरित पदांची संख्या ही 1508च्या वर सुद्धा जाऊ शकते. तर आत्ताचे संकेत असे आहे की जरी आपल्यापर्यंत माहिती पोहोचली नाही तरी पण महावितरण प्रशासन विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 4 2019 ही पूर्ण करण्याच्या मागे लागलेली असणारच, कारण की त्याशिवाय नवीन भरती ते प्रसिद्ध करू शकणार नाहीत. तर मित्रांनो, आपण आशा बाळगूया की लवकरात लवकर जे तुम्ही प्रतीक्षा करत आहात, बऱ्याचशा उमेदवारांनी विद्युत सहाय्यक या पदाकरता अर्ज केलेले आहेत, त्या उमेदवारांना आशा आहे की आमची नावं सुद्धा या लिस्टमध्ये येतील. त्या उमेदवारांकरता लवकरात लवकर आनंदाची गोड बातमी मिळावी अशी आपण अपेक्षा करू. त्याचबरोबर या भरतीविषयी आणखी एक थोडा प्रॉब्लेम असा झाला होता मित्रांनो की या विद्युत सहाय्यक पदांची जी भरती आहे ती 10वीच्या मार्कांवरती अवलंबित होती. विषय असा झाला की फक्त ITIच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करणे अपेक्षित होते, पण जे काही ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले त्यामध्ये ITIच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त डिप्लोमाचे विद्यार्थी, काही तर ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी यांनी सुद्धा अर्ज भरले. त्यांना 10वी मध्ये जास्त मार्क होते, त्यामुळे सिलेक्ट लिस्ट मध्ये त्यांचे नाव आले. काहीपेक्षा मोठी कमालची गोष्ट अशी आहे की या उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन सिस्टीमद्वारे स्वीकार सुद्धा करण्यात आले. जर त्याच वेळेस या चुकीच्या उमेदवारांचे अर्ज थांबले असते तर कदाचित जाहिरात क्रमांक 4 2019 ही भरती प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झालेली असती. झालं काय, सिलेक्ट लिस्ट लागली, विद्यार्थ्यांचे नाव आले, पण ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेस त्या विद्यार्थ्याकडे ITIचं सर्टिफिकेटच नाहीये, त्याच्याकडे डिप्लोमा आहे किंवा दुसरं काही आहे जे की इथे लागू होणार नव्हतं. त्यानंतर आणखी एक विषय असा झाला की या भरतीमध्ये 10वीच्या एकूण गुणांचा, सरासरी गुणांचा विचार करण्यात येणार होता, पण आपण विद्यार्थ्यांना, जे काही आता नवीन विद्यार्थी आहेत त्यांना टॉप ऑफ 5 हा फॉर्म्युला लागू होतो. त्या ठिकाणी उमेदवारांनी टॉप ऑफ 5 चे मार्क टाकले, म्हणजे त्याचे पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढलेले दिसले, पण उर्वरित 2 विषयाचे जर मार्क्स त्याच्यामध्ये ऍड केले तर त्यांचे पर्सेंटेज हे खाली येतात किंवा ते कमी होतात. तर अशाही उमेदवारांना सिलेक्ट लिस्ट मधून किंवा वेटिंग लिस्ट मधून बाद व्हावं लागलं. या बऱ्याचशा कारणांमुळे ही भरती प्रक्रिया अद्यापपर्यंत लांबलेली आहे. तर महावितरण लवकरात लवकर नवीन वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करून या सर्व पदांची भरती लवकरात लवकर करेल आणि उमेदवारांना नियुक्ती देईल अशी आपण या ठिकाणी आशा करू. चला तर मित्रांनो, जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे की उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक आणि इतर तांत्रिक अतांत्रिक पदांच्या भरतीचे संकेत, हे संकेत आपल्याला कुठून मिळाले याविषयी आपण आता जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपल्याकडे हा मेसेज उपलब्ध आहे. हा मेसेज कोणाचा आहे, बैठक कोणामध्ये झाली, कोणत्या संघटनेने बैठक घेतली, कोणते अधिकारी उपस्थित होते, या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी लिहिलेलं आहे दिनांक 5/10/2023 रोजी माननीय अरविंद भादीकर, संचालक मानव संसाधने यांच्या समवेत झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त. पुढे दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांचे संदर्भ पत्र क्रमांक 60 दिनांक 25/9/2023 अन्वये उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय अरविंद भादीकर, संचालक मानव संसाधने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महावितरण कंपनी प्रशासनाच्या वतीने, या ठिकाणी काय दिलेलं मित्रांनो, महावितरण कंपनी प्रशासनाच्या वतीने, म्हणजे या ठिकाणी महापारेषण किंवा महानिर्मिती याविषयी बोलल्या जात नाही, तर आपण कन्फर्मली सांगतोय हे महावितरण विषयी बोलल्या जात आहे. तर महावितरण कंपनी प्रशासनाच्या वतीने माननीय भूषण कुलकर्णी, मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन, मान्य संजय डोके, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व सौ देवाडिका मॅडम, व्यवस्थापक मानव संसाधन उपस्थित होते. संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्माजी. संघटना कोणती आहे आपण वरती बघितलेच आहे की महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन. ही संघटना वीज उद्योगामध्ये विविध प्रश्नांना घेऊन नेहमीच कार्यरत असते. त्या
संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्माजी, सरचिटणीस कॉम्रेड कृष्ण भोयर साहेब व उपसरचिटणीस कॉम्रेड अरुण मस्के उपस्थित होते. या मेसेजमध्ये बरेचसे मुद्दे आहे ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची नाही. आपण सरळ सरळ भरतीविषयी काय दिलेले आहे याविषयी आपण जाणून घेऊ. तर आपण जाऊया मित्रांनो मुद्दा क्रमांक 10 वरती. या ठिकाणी मित्रांनो दिलेले आहे की महावितरण कंपनीतील तांत्रिक व अतांत्रिक असं या ठिकाणी लिहायचं होतं, पण या ठिकाणी कदाचित प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल. तांत्रिक व तांत्रिक प्रवर्गातील झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण असं वाचू की महावितरण कंपनीतील तांत्रिक व अतांत्रिक प्रवर्गातील रिक्त जागा भरण्याबाबत हा होता विषय. तर पुढे दिलेले आहे महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 31/10/2022 नुसार पदभरतीची कारवाई सुरू करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेले आहे. त्या अन्वये आवश्यकतेनुसार रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे व सद्यस्थितीत जाहिरात क्रमांक 4/2023 अन्वये विविध पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उर्वरित प्रवर्गाची रिक्त पदे भरण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येईल. हे वाक्य परत एकदा लक्षात घेऊन घ्या की जाहिरात क्रमांक 4/2023 अन्वये विविध पदाकरताची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की ही जाहिरात क्रमांक 4/2023 कोणकोणत्या पदांची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो महावितरण म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, MSEDCL ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 4/2023 जे की आपण आता मेसेज मध्ये वाचत होतो. डेट आहे 6/7/2023. तर ही जी पदभरती आहे किंवा जाहिरात आहे कोणकोणत्या पदांकरता जाहीर करण्यात आलेली आहे. चीफ इंजिनियर, सुपरिटेंडेंट इंजिनियर, जनरल मॅनेजर, जॉईंट चीफ इंडस्ट्रियल रिलेशन ऑफिसर, डेप्युटी जनरल मॅनेजर HR आणि असिस्टंट जनरल मॅनेजर HR तसेच असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट म्हणजे अशा एकूण 7 पदाकरताची ही जाहिरात आहे. तर अशा पद्धतीने जाहिरात क्रमांक 4/2023 याविषयी आपण जाणून घेतलेला आहे. तर या ठिकाणी या जाहिरात क्रमांक 4/2023 अन्वये विविध पदाकरताची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उर्वरित प्रवर्गाची रिक्त पदे भरण्याची कारवाई. पण मित्रांनो या ठिकाणी विद्युत सहाय्यक या पदाचा उल्लेख कुठेही नाही. पण आपण व्हिडिओच्या सुरुवातीला तर म्हटलं आहे की विद्युत सहाय्यक या पदांची भरती सुद्धा आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांची भरती सुद्धा. तर हे आपण कुठून घेतलं ते सुद्धा जाणून घेऊ. पण सर्वप्रथम आपण इथे हे वाक्य एक लक्षात घेऊन घे की उर्वरित प्रवर्गाची रिक्त पदे भरण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येईल. ठीक आहे. तर आपण विद्युत सहाय्यक का घेतलं किंवा विद्युत सहाय्यकचा उल्लेख का केला ते सुद्धा जाणून घेऊ. आपल्याकडे मित्रांनो दिनांक 14/8/2023 चे पत्र आहे. याविषयी आपण यापूर्वीच एक व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण जाणून घेऊ की महावितरणने दिनांक 14/8/2023 रोजी श्री प्रकाश गायकवाड महासचिव महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटक या संघटनेला पत्र दिलेलं होतं. ही संघटना सुद्धा तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध प्रश्नांवरती कार्य करत असते. तर या ठिकाणी विषय आपण जाणून घेऊ की महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांसंदर्भात दिनांक 24/5/2023 रोजी झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत. या ठिकाणी संदर्भ वगैरे दिलेला आहे. पण आपण आपला मुद्दा काय आहे की विद्युत सहाय्यक किंवा वीज सेवक या पदांविषयी आपण का बोललो. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण आलो तर या ठिकाणी आपण बघू शकतो मुद्दा क्रमांक 3 वीज सेवक पदाची भरती. वीज सेवक म्हणजे विद्युत सहाय्यक. वीज सेवक पदाची भरती प्रक्रिया राबवत असताना सद्यस्थितीत इयत्ता 10वीच्या मेरिटवरती पदस्थापना देण्यात येते. परंतु वीज सेवक हे तांत्रिक पद असल्याने त्यांचे ITI तारतंत्री वीज तंत्री परीक्षा पास झालेल्या व अनुभवाच्या गुणवत्तेवर पदस्थापना देण्यात यावे ही होती संघटनेची मागणी. तर त्याविषयी महावितरण प्रशासनाने काय म्हटलेलं आहे की महावितरण कंपनीचे वर्गीकरण व सेवा प्रवेश विनिमय 2005 अन्वये कारवाई करण्यात येते. सदर बाबत सकारात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर बाब विचाराधीन आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात होतात की पुढील विद्युत सहाय्यकची भरती ही 10वीच्या मार्कांच्या बेसवरती न होता परीक्षा होण्याची 100% खात्री आहे. आणि दुसरी बाब आपण अशी जाणू शकतो की विद्युत सहाय्यक म्हणजे वीज सेवक या पदांची नवीन भरती जाहीर होणार आहे. त्यामुळेच हा मुद्दा या ठिकाणी घेतला आणि पुढील भरती आम्ही या पद्धतीने घेऊ असे या ठिकाणी महावितरण प्रशासनाने सांगितलेले आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी आहे की महाट्रान्सकोच्या सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाकरता वायरमॅन रेटचे विद्यार्थी अर्ज करू शकत नाही. त्या विद्यार्थ्यांकरता अभ्यास करून परीक्षा देऊन महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक त्यानंतर तंत्रज्ञ वरिष्ठ तंत्रज्ञ या पदांवरती येण्याचा हा चान्स आहे. तर या ठिकाणी क्लिअर झालं की विद्युत सहाय्यक पदांची भरती कशा पद्धतीने राबवायची म्हणजे ती राबवायचीच असे महावितरणच्या विचाराधीन आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण बघू हा मुद्दा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे आपण फक्त काय लिहिलेलं आहे त्याविषयी वाचू. या ठिकाणी शब्द लिहिलेला आहे उपकेंद्र सहाय्यक. संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. यंत्रचालक प्रवर्गातील जे पदे आहे उपकेंद्र सहाय्यक या पदावरती ही सरळ सेवा भरती या ठिकाणी दिलेली आहे. बाकी आपण या ठिकाणी वाचणार नाही
कारण हा मुद्दा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, पण उपकेंद्र सहाय्यक ही पदे यंत्रचालक प्रवर्गातील भरण्यात येतील या मेसेजवरून सुद्धा आपण मानू शकतो. म्हणजे मित्रांनो, दिनांक 5/10/2023 रोजी झालेल्या या बैठकीच्या इतिवृत्तांतानुसार लवकरच विद्युत सहाय्यकची जुनी भरती प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल आणि नवीन भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक आणि इतर तांत्रिक अतांत्रिक पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवल्या जाईल. ज्याप्रमाणे महाट्रान्सकोने लोकमत सारख्या नावाजलेल्या पेपरमध्ये जाहिरात दिली की आम्ही या पद्धतीने या जाहिराती क्रमांकाच्या नावाने पदे जाहीर करू, जाहिराती प्रसिद्ध करू, त्यानुसार त्यांची प्रक्रिया सुरू आहे. पण महावितरणने कुठेही अशा प्रकारे वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेबसाईटवरती डिस्प्ले केलेलं नाही. पण आपण वेगवेगळ्या पत्रांचा आधार घेऊन, वेगवेगळ्या मेसेजेसचा आधार घेऊन, वेगवेगळ्या बैठकीचा इतिवृत्तांत बघून, या बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून पुढे भविष्यात भरतींविषयी काय होऊ शकतं याविषयी आपण माहिती देत असतो. आणि ही माहिती कुठेही आमच्याकडून तुमच्यापर्यंत चुकीची जाऊ नये असा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपण या ठिकाणी मानायला हरकत नाही की विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांची भरती लवकरात लवकर होईल. पुढे मित्रांनो, जाहिरात क्रमांक 5/2019 उपकेंद्र सहाय्यक या पदाविषयी थोडंसं अपडेट आहे, ते सुद्धा जाणून घेऊ. याच बैठकीमध्ये मित्रांनो खाली मुद्दा क्रमांक 19 दिलेला आहे की उपकेंद्र सहाय्यक प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत हा संघटनेचा प्रश्न होता. त्यावरती शासन निर्देशाप्रमाणे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे. त्यापुढे कोणतीही प्रतीक्षा यादी ऑपरेट करण्यात येणार नाही असे महावितरण प्रशासनामार्फत सूचित करण्यात आलेले आहे. ही परत एक अपडेट आहे उपकेंद्र सहाय्यक वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांकरता. खाली दिलेला आहे आपला विश्वासू कॉम्रेड कृष्णा भोयर, सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवलेली आहे. या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि पुढे येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.